लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली. अखेर आजपासून मे महिन्याच्या हप्त्याच्या वाटपास सुरुवात. तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नसतील तर ही 2 कामं तुम्हाला आजच करावी लागतील. याच दरम्यान अदिती तटकरे यांचं मोठं वक्तव्य. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुतीचे सरकार, देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही चालूच ठेवणार आहोत. महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आपण आणलेली आहे. आता पुढचं पाऊल याच्यामध्ये महिलांमध्ये आर्थिक साक्षरता आणणं म्हणजे फायनान्शियल लिटरसी ही त्यांच्यामध्ये आणण्याचं आम्ही ठेवलेलं आहे. आणि 2100चा बाबतीतला निर्णय आमचं महायुतीचं सरकार योग्य वेळी जे आहे त्या निमित्ताने घेईल. आम्ही लाडक्या बहिणींना दिलेलं वचन जसं 1500चं पूर्ण केलेलं आहे तसं 2100चं सुद्धा दिलेल्या वचनापासून आम्ही काही हरकत कधी आम्ही दिलेलं वचन नक्की पाळू असं म्हणतायत अदिती तटकरे. तर बहिणींसाठी खुशखबर म्हणजे आजपासून बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात जी आहे ती झालेली आहे. परंतु अजून मला अनेक कमेंट्स येत आहेत की आमच्या अकाउंटला अजून पैसे आले नाहीत. तर ज्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आले नाहीत त्याची 5 कारणं असू शकतात. ती कोणती आणि त्यावर उपाय काय याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्हाला पैसे आले नसतील आणि पैसे यावे असं वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण जर तुम्ही व्हिडिओ स्किप केलात किंवा मध्ये सोडून गेलात तर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळू शकणार नाही आणि मग पैसे आले नाहीत म्हणून फक्त पश्चाताप करावा लागेल. जर तुमच्या अकाउंटला अजून पैसे आले नसतील तर ही 5 कारणं कोणती आहेत आणि त्यावर उपाय काय ते आपण पाहूया. तत्पूर्वी व्हिडिओला एक लाईक आणि कृपया चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. तर येथे पाहू शकता ज्या लाडक्या बहिणींना 11वा हप्ता आला नाही त्यांची काही प्रमुख कारणे. पहिलं कारण म्हणजे त्यांनी म्हटलंय उत्पन्नाचा दाखला तुम्ही चुकीचा दाखवलाय. म्हणजे तुम्ही फॉर्म भरते वेळी जर तुमचं उत्पन्न तुम्ही कमी दाखवलं असेल आणि आता क्रॉस व्हेरीफाय करताना तुमचं उत्पन्न जास्त दिसत असेल तर यापुढे तुम्हाला लाभ मिळणार नाही. त्यानंतर अजून 4 कारणं कोणती असू शकतात ते आपण पाहूया. तर दुसरं कारण आहे महिलेचे वय 65 वर्षाहून अधिक आहे. त्यानंतर पहा आधार क्रमांक म्हणजे आधार नंबर चुकीचा टाकलाय. चौथं कारण असू शकतं बँकेचा IFSC कोड चुकीचा किंवा तुमच्या बँकेचे दुसऱ्या बँकेत विलीनीकरण झालंय. आणि 5वं कारण असू शकतं बँकेशी तुमचे आधार लिंक नाही. आता याकरिता तुम्हाला काय करावं लागेल ते आपण पाहूयात. पहिलं म्हणजे तुम्ही तुमचा उत्पन्नाचा दाखला जर चुकीचा दाखवला असेल तर मात्र यापुढे तुम्हाला पैसे येणार नाहीत. आणि जर तुम्ही उत्पन्नाचा दाखला दाखवला नसेलच तर तुम्हाला मात्र पैसे येतील. त्यानंतर पहा काही महिला अशा होत्या ज्यांचं वय मागच्या वर्षी 65 वर्ष होतं परंतु या वर्षी आता ते 65 वरून 66 झालंय. त्या महिलांना यापुढे पैसे येणार नाही. नंतर त्यांनी म्हटल्याप्रमाणे तुमचा आधार नंबर चुकीचा टाकलाय. तर आता तुम्ही म्हणाल आजपर्यंत आम्हाला पैसे आले मग आता काय झालंय. आता कधी कधी ह्या चुका बँकेकडून देखील होतात. तुमच्या बँकेमध्ये अनेक वेळा अपडेट होत असते. त्यावेळेस जर तुमचा नंबर चुकीचा गेला असेल तर तुम्ही तो करेक्ट करू शकता. त्यासाठी तुम्ही ऑनलाईन देखील करू शकता किंवा तुमच्या बँकेत जाऊन देखील करू शकता. जर तुम्हाला हे करेक्शन ऑनलाईन करायचं असेल तर तुम्ही 2 मिनिटांमध्ये करू शकता. आणि कसं करायचं याकरिता मी एक व्हिडिओ बनवलाय. त्याची लिंक जी आहे ती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली. तेथून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या. त्यानंतर त्यांनी म्हटलं आहे की बँकेचा IFSC कोड चुकीचा आहे. आता हा करेक्ट करण्यासाठी तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जावं लागेल. या वेबसाईट वर जाऊन एकदा चेक करून घ्या. वेबसाईटची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. त्यानंतर त्यांनी म्हटलं आहे तुमच्या बँकेचे दुसऱ्या बँकेत विलीनीकरण झालंय. म्हणजे जर तुमची बँक दुसऱ्या बँकेशी मर्ज झाली असेल तर देखील पैसे येण्यास तुम्हाला अडथळा होऊ शकतो. याचं कारण म्हणजे जर तुमची बँक दुसऱ्या बँकेमध्ये कन्वर्ट झाली तर आपोआप तुमचा IFSC कोड बदलतो. अशा परिस्थितीत तुमच्या अकाउंटला पैसे येणार नाहीत. म्हणजे जर तुमचं अकाउंट कुठल्याही नॅशनलाइज बँकेमध्ये असेल किंवा पोस्टामध्ये असेल तर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही. आणि जर तुमची बँक नॅशनलाइज नसेल तर एकदा चेक करून घ्या. तुम्हाला यामध्ये काहीही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला लगेच कमेंट करून विचारू शकता. त्यानंतर त्यांनी म्हटलंय बँकेशी तुमचे
आधार लिंक नाही। आता पुन्हा तुम्ही म्हणाल आम्ही आधार लिंक केलं होतं म्हणून आजपर्यंत आम्हाला पैसे आले, परंतु कधी कधी हे तुमचं आधार लिंक डिएक्टिवेट होतं। तर एकदा चेक करून घ्या तुमचं आधार जे आहे ते तुमच्या बँक अकाउंटशी लिंक आहे की नाही। आता हे देखील तुम्ही घर बसल्या ऑनलाईन करू शकता। जर तुम्हाला या गोष्टी ऑनलाईन करता येत नसतील तर थोडा वेळ काढून तुमच्या बँकेमध्ये जा आणि ही सर्व अपडेट करून घ्या। आता 4.25 कोटीच्या चेकवर अजितदादा यांनी साईन केली आहे आणि या गोष्टीला झाले 4 दिवस। तर अवकाळी पडलेल्या पावसामुळे आणि काही नुकसान झाल्यामुळे या गोष्टींना विलंब झाला हे नक्की, परंतु आजपासून तुमच्या अकाउंटमध्ये 100% पैसे येण्यास जे आहे ते सुरुवात झालेली आहे। आणि महत्वाचं म्हणजे हे पैसे जे तुमच्या बँकेमध्ये येणार आहेत ते डीबीटी मार्फत येतात, म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ऑफ ट्रान्सफर। त्यामुळे जर तुमचं बँकेशी आधार लिंक नसेल किंवा तुमचं KYC कंप्लीट नसेल तर मात्र तुमच्या अकाउंटला पैसे टाकून देखील हे पैसे तुम्हाला मिळणार नाहीत। आता ज्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता आला नाही त्यांना देखील घाबरायचं काही कारण नाही, कारण एप्रिल महिन्याचा हप्ता देण्यामागे विलंब झाला होता आणि हा हप्ता मे महिन्याच्या 2 तारीखला देण्यात आला होता। उशीर झाल्यामुळे आणि घाईमुळे काही महिलांना त्या महिन्यात हप्ता आला नाही, परंतु आता काळजी करू नका, तुम्हाला एप्रिल आणि मे महिन्याचा असा मिळून 3000 रुपयाचा हप्ता या महिन्यात अवश्य मिळेल। आता प्रश्न उरला तो 2100 रुपये केव्हा मिळणार, तर 100% तुम्हाला या महिन्यात मिळणार नाहीत। तर या 2100 रुपयाकरता तुम्हाला अजून थोडी प्रतीक्षा करावी लागेल। पुढे येणाऱ्या 2 ते 3 महिन्यानंतर हा तुम्हाला 2100 रुपयाचा हप्ता सुरू होईल, परंतु त्याबद्दल देखील कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही। 2100 रुपयाबद्दल जशी काही अपडेट आपणाकडे येईल तुमच्यापर्यंत ती अवश्य पोहोचविली जाईल। त्यामुळे आज किंवा उद्या तुमच्या अकाउंटला पैसे आले नाहीत ते एकदा मी जेवढे काही सांगितलंय ते एकदा चेक करून घ्या। तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, ऑनलाईन तुम्हाला जमत नसेल तर थोडा वेळ काढा, तुमच्या बँकेमध्ये जा, तुमचा आधार घेऊन जा आणि एकदा चेक करून घ्या। तुम्हाला 5 मिनिटं तिथे वेळ द्यावा लागेल, परंतु पुढील तुमचे हप्ते नियमितपणे तुमच्या अकाउंटला येतील। त्याचबरोबर ज्या महिलांना या महिन्याचा म्हणजे 11व्या महिन्याचा मे महिन्याचा हप्ता आला असेल त्यांनी कमेंट करून अवश्य सांगायचं आहे, आणि ज्या महिलांना हप्ता आला नाही त्यांनी देखील कमेंट करून सांगायचं आहे येस किंवा नो। तुम्हाला कोणत्याही प्रकारची शंका असेल तरी देखील कमेंट करून तुम्ही विचारू शकता। महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ जेवढा होईल तेवढा माझ्या माता भगिनींना शेअर करा। त्याचबरोबरीने व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून पुढील अपडेट देखील तुमच्यापर्यंत मी पोहोचवू शकेन। तर आता येथेच थांबतो, पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। तोवर तुमची आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र, टेक केअर अँड बाय बाय।